पुढची बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे। 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट निर्माण झालंय। येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। पाऊस लांबल्याचा फटका 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर देखील होतोय। त्यांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। आदिवासी महिलांना आणि मुलींना तासनतास पाणी भरण्यासाठी थांबावं लागतंय। आजूबाजूला 2 धरणं असून सुद्धा हंडाभर पाण्यासाठी महिलांवरती वणवण करण्याची वेळ आली आहे। पहाटे 4 वाजेपर्यंत महिलांना पाणी भरावं लागतंय। पावसाचं माहेरघर धरणांचा तालुका आमचा इगतपुरी तालुका। पण ह्याच इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत आणि या धरणांच्या तालुक्यातच आपण आता बघू की किती मोठं भीषण वास्तव पाण्यासाठी आदिवासी बांधवांना भटकंती करावी लागत आहे। हा जो झिरा आहे या झिऱ्यातनं जे पाणी आहे ते एक तास जवळजवळ एका महिलेला किंवा एका मुलीला एक तास जे आहे ते येते झिऱ्यावर बसून हे जे गढूळ पाणी आहे हे पाणी आपल्या पिण्याच्या वापरासाठी वापरावं लागत आहे। लांबून येते जे आहे पाणी भरण्यासाठी यावं लागतं। या शेनवड बुद्रुकच्या आजूबाजूला 2 धरणं आहेत, मात्र या धरणांचा येथील या आदिवासी बांधव त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी काही उपयोग होत नाही। प्रशासनाला आता यांच्या जे पाण्याची सोय करण्याची गरज कुठेतरी निर्माण झालेली आहे। पियाला पाणी नाही, आम्हाला पियाचं पाणीचं सोय करावा यांनी। 4 महिने झाले पाणीच नाही आणि वर्ष झालं नळाला पाणी नाही। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। एक मोठी बातमी आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 14 विहिरींचं अधिग्रहण केलं जातंय। 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे 14 टंचाईग्रस्त गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर झालेत। 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यात आलेत।